देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उदो. मेंगाजी काका काय झालं? भक्तांना देवीपासून दूर करत होता ना, आता करून दाखवा. हा काय खेळ चाललाय? हे नाही, ही लीला आहे देवीची. तुम्ही भक्तांपासून तिला दूर करायला गेलात तर ती स्वतःहून भक्त आहे तिथं जाईल. तू जाई त्यांच्या घरात पोचेल. तुम्ही सांगा तुमच्या मधराजाला, देवीच्या आणि भक्तांच्या मध्ये आलास तर चिरडला जाशील. काय चमत्कार गा, खरंच देवी आईची कृपा आहे बघ तुझ्यावर. आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो. म्हणून तुम्ही सरळ मंदिर सोडून पळून आलात? दुसरं काय करणार मधराज? अहो, ज्या देवीसाठी आपण कर लावला ती देवीच त्या देवळात नाही तर मग तिथं बंदोबस्त लावून फायदा काय? आपण ते देवळाचं प्रकरण सोडून देऊया का? वाटलंच होतं मला माघार घेणार म्हणून. मधराज, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका बरं. अहो, ती जगदंबा आणि तिचं कुटुंब ही लबड माणसं आहेत. मी तर म्हणते तुम्ही त्यांनाच धरा आणि चांगला धडा शिकवा. ती पोरगी घरात आली आणि गावचं वाटोळ झालं बघा. बारशाला बी तिने माझा अपमान केला. ते तुमच्याशी वाईट वागले म्हणून त्यांना मी धरू? मी फक्त नीतीने वागतो. जे काय करायचंय ते नियमाला धरून. अहो, मग आपण ही समजा जरा नियमात बसूया की. तुम्हाला माहितीये काय, तो जनोद बाबा आहे का नाही, त्यानं धनाजीकडनं बैल बी घेतला होता. पण त्या बैलासाठीचे पैसे तो दर महिन्याला देतो. त्यांनी आतापर्यंत एकदाही पैसे बुडवले नाहीयेत. अहो मरुदेव, काहीतरी कारण काढा आणि त्या जनक बाबाला धरा. अहो, फकस्त माझा नाही, तुमचा बी अपमान केलाय त्या पोरीनं. अहो, समध्या गावासमोर बोलली ती तुम्हाला. आणि आज ह्यो देवळात तमाशा. सुंदरे, त्या पोरीला देवीचा आशीर्वाद आहे. तिच्या नादाला लागायचं म्हणजे अहो, काय देवीचा आशीर्वाद नाही हो. रानात सापडलेली पोर आहे ती. देवी जेव्हा चमत्कार करती तेव्हा ती योगायोगाने तिथे असती. झालं. गाव बी भोळ आणि तुम्ही त्याहून भोळे. मधराज, तुम्ही माझं ऐका. तुम्ही आधी त्या जनक बाबाला धरा आणि त्या पोरीला दासी करा. नाही त्या पोरीला माझ्या घरी कामावर ठेवलं तर नावाची सुंदरान आहे. हे बघा, आता तरी त्यांच्या मागे लागण्याचं काही कारण दिसत नाहीये. योग्य वेळ आली तर मी बघेन काय करायचंय ते. तुम्ही निघा. काय तुम्ही त्या चिमुरडीला घाबरला का काय? आई राजा उदो उदो 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 आई राजा उदो उदो. अहो, काय झालंय? अहो दादा, अहो आजपर्यंत जे घडलं नाही ते आज घडलं बघा. अहो तुमच्या लेकीनं चमत्कारच केला की. मी कुठला चमत्कार नाही केला काका. मी फक्त देवी आईची प्रार्थना केली, तिला हाक मारली, तिनंच सगळं काही घडवलं. अहो, पण काय झालंय मला नीट सांगाल का?
अहो गावाच्या देवळात जाण्यासाठी मद्राच्या माणसांनी कर लावला होता आणि आपला मेंगाजी समद्यांना अडवत होता. तुमची जगदंबा तिथं आली. तिनं त्या सैनिकांना अडवलं आणि म्हणाली, जिथं भक्त असतील तिथं देवी जाईल. आणि खरंच देवी गाभारा सोडून देवळातल्या खांबात प्रगट झाली. वय वय, अहो कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. अहो मेंगाजी आणि मद्रासची समधी माणसं गोंधळून गेलीत आणि सगळीच्या सगळी पळून गेलीत बघा. जगदंबा, तू समद्यांपेक्षा वेगळी आहेस ग. मोठी मोठी माणसं जिथं जायला घाबरतात तिथं तू धाडसानं घुसतीस आणि काय बी करून धावतीस. मी कुठे काय केलंय? जे काय करते ती माझी तुझाई करते. खरं आहे ग, पण धाडस तर आहे ना तुझ्यात. धाडस तर माझ्या अंगात माझ्या आईमुळे आलंय. खरंच मी कशी तिला सापडले, तिने मला कसं घरी आणलं, वाढवलं, सगळं माहितीये मला. समदं गाव तिला विरोध करत होतं. तुम्ही पण सुरुवातीला मनापासून तयार नव्हता ना बाबा? पण ती एकटी माझ्यासाठी लढली. तेव्हा मला आईची किती गरज आहे ते फक्त तिला कळलं. मायाने तिला शिळा बनवून टाकलं होतं. तेव्हा पण माझ्याच काळजीने तशीच स्वतःला ओढत घरापर्यंत आली ती. एवढं धाडस आहे तिच्यात, तर ते माझ्यात येणारच ना. मी भक्ती तुमच्याकडून शिकले बाबा, शक्ती तुझ्या आईकडून घेतली. मग हे धाडस माझ्या आईकडून घेतलंय मी. सोडा तिला. तिच्या वतीनं मी माफी मागतो. सोडा मद्रास, सोडा. तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मरल ती. सोडा, सोडा तिला. सुंदरा, सुंदरा, सुंदरा उठ. सुंदरा उठ. सुंदरा, सुंदरा उठ. मी मदराज आहे, तुझ्या घरचा दास नाही. माझ्याशी बोलताना आपली लायकी ओळखून बोलायचं. तुमच्या 4 गोष्टी ऐकल्या म्हणून डोक्यावर नाही बसायचं. कुणाला मारायचं आणि कुणाला तारायचं ते मी ठरवेन. प्रत्येकाची वेळ येणार आहे, तेव्हा त्याला भोगायला लागणारच आहे. मदराजाचा फटका आता नाही सुटका. चला निघा आता. जगदंबाचं नाव काढल्यावर लईच पिसाळतो युगडी. नक्कीच काहीतरी भानगड आहे.
आधी ती माया बी जगदंबाच्या माग लागली होती, त्याच्यानंतर ती मोहिनी, आणि आता ह्यो. जगदंबाच्या बाबतीत नक्की कुठं पाणी मुरतंय ते शोधून काढलंच पाहिजे. चुकलं माझं, मला क्षमा कर. मी बी तुला लई रागवले ग, तुला नाही नाही ते बोलले, पण काळजी वाटते ग बाळा मला तुझी. बाळा, तू गावातल्या लोकांसाठी समद करतेस, तुला त्यांची काळजी आहे हे समद कळतंय ग मला. लहानपणापासनं देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. एवढी संकट आली तुझ्यावर, पण ती समधी पार झाली, कारण देवी आई आहे तुझ्या पाठीशी. पण आता मला भीती वाटते ग, तुला काहीतरी होईल याची भीती वाटते. आई, तू उगाच घाबरतेस, मला काहीच होणार नाही. तूच म्हणालीस ना कुठल्याही संकटातून मी वाचते म्हणून. वय ग, पण आईचं काळीज आहे माझं, तुला नाही कळणार. जरा ऐक माझं, आज तुझ्याकडं काहीतरी मागायचं आहे मला. मी मागेल ते देशील? हो, देईन की. मग हे गाव सोडून जायचं वचन दे मला. तुझ्यावर असलेलं संकट टळेपर्यंत यांच्या भावाकडं, तुझ्या काकांकडं जाऊन राहायचं, हेच वचन हवंय मला तुझ्याकडून.